ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करते, पण आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो, अशी भूमिका शिवसेनेचे ठाणे नेते मनोज शिंदे यांनी मांडली आहे. ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे यांनी सांगितलं की शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतली. समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला आम्ही काहीही किंमत देत नाही, अशा शब्दामध्ये मनोज शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. दर गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामध्ये पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाय केले जातात, असा दावा शिंदे यांनी केला आहे. कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक, माजी महापौर, उपमहापौर उपस्थित होते. जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केले जात असल्याने हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तर या जनसंवादाच्या कार्यक्रमांतर्गत पाण्याच्या वाढीव बिलाच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली. परिवहन कामगार बदल, अनुकंपातले विषय, वारसातील नोकरांचा विषय, पदोन्नतीचा विषय, कित्येक वर्ष रेंगाळलेले विषय, कोरोना कामगारांचा नोकरीचा प्रश्न, घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार मिळत नाही, बाधित घरांच्या संदर्भातला विषय, या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरती या ठिकाणी निवेदना स्वरूपामध्ये तक्रार प्राप्त करून घेऊन चर्चा करण्यात आली. आज हा आमचा तिसरा महानगरपालिकेतला गुरुवार आहे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी तो जनसंवाद चालू केला होता. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं तेच काम पुढे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आमचे पक्षप्रमुख, त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही करतो. फार महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या समस्या, प्रश्न लोकांच्या फक्त ठाण्यातच नव्हे, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश आमच्या पक्षप्रमुख शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि मला या ठिकाणी नेमकं सांगावं असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे विरोधाला विरोध वगैरे करण्यापेक्षा लोकांची कामं करा, हे जे आमच्या नेत्यांचा जो संदेश आहे त्याच्या माध्यमातून माझ्याबरोबर असलेले सर्व माझे सहकारी, माजी महापौर, सभागृह नेते, अधिकारी या ठिकाणी आम्हाला मदत करतात. त्याच्यामुळे सर्व प्रश्न ऑन द स्पॉट सुटतात आहेत आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेमध्ये, मंगळवारी आनंदाश्रममध्ये लोकांची प्रश्नाची भीड वाढते, समस्या घेऊन येतात आहेत. त्यांना विश्वास आहे की आमची कामं शिवसेनेकडेच होतील, शिवसेनेच्या जनसंवादामध्ये होतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील. कारण का एकनाथ शिंदे साहेब दरबार वगैरे घेत नाहीत, ते जिथे उभे राहतात तिथे दरबार चालू होतो. अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आज आपण बघतात. महाराष्ट्रामध्ये किती पक्ष आहेत मला माहित नाही, जेवढे पक्ष आहेत, परंतु एकमेव शिवसेने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षाची मंडळी आमच्या पक्षात प्रवेश करतात आहेत. त्याच्यामुळे पक्ष दिवसेंदिवस आमचा वाढतोय, त्याला त्यांच्या अपेक्षा आहेत, त्याच्यामुळे त्यांना विश्वास आहे. तो विश्वासाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देखील काम करतो. आज प्रामुख्याने समस्या काही होत्या की करोना काळामध्ये काही कामगारांनी काम केलं होतं, सुशिक्षित लोकांनी काम केलं होतं, त्यांचा विषय होता. परिवहनच्या संदर्भामध्ये 2016 पासून काही पेंडिंग त्यांची देणी होती, तो एक महत्त्वाचा विषय होता. या ठिकाणी आता घनकचरा संदर्भामध्ये देखील आमची बैठक पुन्हा एकदा आयुक्तांबरोबर बैठक होणार आहे, तर तोही विषय होता. असे अनेक विषय होते. वैयक्तिक काही विषय, नोकरी लावण्याबद्दलचा विषय होता. आणि नाल्या संदर्भामध्ये एक आमचे अशोक वैती, गाडवे साहेब, सापते साहेब, 12% या आम्ही सर्वांनी एक ठरवलेलं आहे की पाणी भरलं, पूर आला, काय वाहून गेलं याची वाट न बघता आम्ही पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक पॅनलमध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये नाल्याची पाहणी करून त्या संदर्भामध्ये त्वरित पावसाच्या आधी ते नाले सफाई करा, ज्याने हे होणार नाही. काही भागामध्ये पाणी, नौपाडा, श्रीरंग सोसायटी भागात पाणी कशामुळे भरतं, या सर्व गोष्टीची त्याच्यावर समस्या निकाल करणारे असे अनेक निर्णय झालेले आहेत.